केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि यावर खासदार संजय राऊतांनी आयोगावर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्रात सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू असून निवडणूक आयोग भाजपची शाखा असल्याचा घणाघात राऊतांनी केलाय। तर आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही। इतकंच नाही तर मोदी ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का असा सवालही त्यांनी केलाय। कोण कुणावर कारवाई करणार हे उद्या स्पष्ट होईल असं प्रत्युत्तर त्यांनी दिलंय। तर संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केलेली आहे। महाराष्ट्रात सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू असून निवडणूक आयोग भाजपची शाखा असल्याचा घणाघात राऊतांनी केलेला आहे। तर आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही। इतकंच नाही तर मोदी ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान कोण कुणावर कारवाई करणार हे उद्या स्पष्ट होईल असं प्रत्युत्तर देखील त्यांनी दिलेलं आहे। आपण पाहतोय केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यावरूनच आता खासदार संजय राऊतांनी आयोगावर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्रात सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू असून निवडणूक आयोग भाजपची शाखा असल्याचा घणाघात राऊतांनी केलाय। निवडणूक आयोग किती कर्तव्य तप्तर तर कारवाईचे आदेश दिले। आम्ही या कारवाईचं स्वागत करतो। कारण 4 जून नंतर हा निवडणूक आयोग जो आहे, जी भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे, सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे। ती स्वतंत्र नाही, निष्पक्ष नाही, घटनेला अनुसरून काम करत नाही। या सगळ्या गोष्टींचा जाब त्यांना उद्या संध्याकाळ नंतर द्यावा लागेल।